सगळीकडे फिरत आहे, शाखा भेटी होत आहेत. जवळपास उद्धव साहेब, राज साहेब, मी आणि अमितमध्ये 150 वॉर्ड आम्ही मुंबईतल्या आत्ता या गेल्या 7-8 दिवसात कव्हर केलेले आहेत. आवाजावर परिणाम दिसतोय, पण जरी आवाजावर परिणाम दिसला तरी मुंबईचा आवाज हा आमच्या मनापर्यंत येत आहे, हृदयापर्यंत येत आहे, कानापर्यंत येतच आहे, हे पक्क आहे. आणि मुंबईचा आवाज हा आमच्यापर्यंत पोचला, महाराष्ट्राचा आवाज आमच्यापर्यंत पोचला, म्हणूनच उद्धव साहेब आणि राज साहेब हे एकत्र आलेले आहेत. ज्या ज्या शाखेमध्ये गेलो आहे, एक खरोखर बरं वाटते पाहून, मनापासून चांगलं वाटतंय की शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, मनसेचे कार्यकर्ते असतील आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील कुठेही आपल्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर राहिलेलं नाही आहे, एकामेकांमध्ये मनमोकळेपणाने मिसळून काम करत आहेत. मला वाटतं ती खरी एक चांगलं चिन्ह हे आपल्याला मुंबईसाठी दिसायला लागलेलं आहे. पण हेच आहे, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. आपल्याला ह्या वातावरणात राहून चालणार नाही की अरे आपण जिंकलोच मुंबई, कारण दिवस फार कमी राहिलेले आहेत. आम्ही पण सगळीकडे असंच 10-10 मिनटं शाखा भेटी करतोय, लोकांशी संवाद 10-15 मिनटंच करत आहोत. पण ही लढाई आपल्या पक्षाची नाही, ही लढाई कुठच्या ब्रँडची नाही, तर ही लढाई आपल्या मुंबईच्या अस्मितेची आहे आणि अस्तित्वाची आहे, हे लक्षात ठेवा. या लढाईमध्ये समोर भाजप आहे, मिंदेंची टोळी आहे, दादांचं गँग आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ही सगळी लढाई लढत असताना समोरून पैशाचा वाटप हा सुरू झालेला आहे. एका बाजूला आपली एकजूट आहे, आपली एकी आहे, एका बाजूला आपलं बळ आहे, तन आणि मन आपल्याकडे, धन त्यांच्याकडे आहे. तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की जिंकणार कोण, आपण की ते, हा तुमच्याकडे निर्णय असणार आहे. मतदान हे सगळ्यांना माहिती आहे 15 जानेवारीला आहे, बरोबर ना. आपण घरोघरी जात असताना जनतेला विचारायचं आहे तुम्ही कशावर मतदान करणार आहात. मशाल बरोबर आहे, पण जनतेला पण तुम्ही एक विचारलं पाहिजे की तुम्ही काय बघून मतदान करणार आहात. एका बाजूला आपण पाहतोय 2 प्रकारचे होर्डिंग्स या मुंबई शहरामध्ये आहेत. एक तर निर्णय आपल्याला घेतलेला, तो हायकोर्टाने घेतलेला निर्णय, त्याची अंमलबजावणी करायची. अभ्यंकर साहेब, आपलं सरकार बसल्यानंतर या मुंबईमध्ये एक सुद्धा राजकीय होर्डिंग लावू द्यायचं नाही. घाण करतं आपलं शहर, हे घाणेरडेपणा आणू द्यायचा नाही. अनेकदा मी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे, उत्तर काही येत नाही, ते करतात म्हणून आम्ही करतो, आम्ही करतो म्हणून ते करतात. ही कुठेतरी रेस निवडणुकीनंतर थांबली पाहिजे. पण 2 प्रकारचे होर्डिंग सगळीकडे दिसत आहेत. एका बाजूला शिवशक्ती म्हणजे आपले होर्डिंग्स दिसत आहेत, जिथे आपण करून दाखवलेली कामं ही सगळीकडे अभिमानाने लावलेली आहेत. आणि भाजपच्या होर्डिंगवर फक्त आणि फक्त 2 चेहरे दिसत आहेत. आपली 2002ची निवडणूक असेल, 2007ची निवडणूक असेल, 2012ची निवडणूक असेल आणि 2017ची निवडणूक असेल, प्रत्येक निवडणूक ही आपण करून दाखवलेल्या कामावर जिंकून आलेलो आहोत. गेले 25 वर्ष एका व्यक्तीवर ह्या विश्वास मुंबईने ठेवलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्याच पाठोपाठ दुसऱ्या व्यक्तीवर जो विश्वास ठेवत आलेले मुंबईकर आहेत ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. हे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आपली मुंबईची ताकद केवढी वाढते ही जरा लक्षात घ्या. सोबत पवार साहेबांचा आशीर्वाद आहेच. पण मी जे अंतर तुम्हाला सांगतो ते एवढ्यासाठी सांगत आहे कारण पुढच्या 3-4 दिवसामध्ये तुमच्या व्हॉट्सॲपवर एक वेगळी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी सुरू होणार आहे. भलत्या सलत्या कामांचा उल्लेख होणार आहे, भलत्या सलत्या विचारधारांचा उल्लेख होणार आहे, खूप ॲबस्ट्रॅक्ट गोष्टी आपण ज्याला बोलतो ह्याचा उल्लेख होणार आहे. पण पहिला टप्पा जो होता, जे आपण करून दाखवलेली कामं आहेत ती आपण दाखवली. भाजपने काही करून दाखवलं नाही म्हणून काही करू शकले नाहीत, काही दाखवलं नाही. आत्ताचा टप्पा बघा सगळ्या होर्डिंग्सवर. परवाकडे अमित आणि मी आम्ही दोघांनी जे प्रेझेंटेशन दिलंय मुंबईला तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय. त्या सगळे 15च्या 15 मुद्दे, आपले वचननामे जे आहेत ते आपण सगळीकडे अभिमानाने दाखवलेले आहेत. आज 9 जानेवारी आहे, निवडणूक 15 तारखेला आहे. भाजपकडे ना जाहीरनामा आहे, ना मुंबईसाठी काही विजन आहे, ना कुठच्या दिशेला चाललोय, काही भाजपला माहिती नाही आहे. अजूनही भाजपच्या होर्डिंग्सवर 2च चेहरे आहेत, प्रधानमंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं आहे. तुम्ही मला जरा सांगा की ह्या 2 चेहऱ्यांचं आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मुंबईसाठी काय योगदान आहे, काय आहे? असं कसं बोलता तुम्ही? मुंबईचं अदानिस्तान करतायत, योगदान नाहीये. मुंबईची BST मारतायत, योगदान नाहीये. मुंबईच्या BSTचं भाडं तिप्पट केलेलं आहे, योगदान नाहीये.
मोकळी मैदानं बिल्डरांच्या घशात घालतात, योगदान नाहीये. आपल्याच आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करतात, योगदान नाहीये. केवढं मोठं योगदान आहे, सगळे उद्योगधंदे पळवतात, योगदान नाहीये. अशा योगदानवाल्या व्यक्तींना तुम्ही मतदान करणार आहात? करणार आहात? तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही मतदान कोणाला करणार आहे. इकडून काही अंतरावर आणि मी ज्या ज्या गल्ल्यांमध्ये जात आहे तिथे तिथे आपण केलेली कामं सांगत आहे. उर्मिलाताई, तुमच्या मतदारसंघामध्ये बसून घ्या तुम्ही उठू नका. तुमच्या मतदारसंघामध्ये वर्षानुवर्ष जो प्रश्न होता, हिंद माताचा असेल, गांधी मार्केटचा असेल, प्रत्येक पावसात तिथे पूर यायचा की नाही यायचा? मिलन सभेत असा भरायचा तिथे पश्चिम उपनगरात. पण उद्धव साहेबांनी मी जेव्हा तिथे आलो तेव्हा ठरवलं होतं की गांधी मार्केट असेल, हिंद माता असेल आणि तिथे मिलन सभे असेल, हे फ्लड फ्री करायचं. देशात कदाचित पहिल्यांदा आपण मुंबईमध्ये रेन वॉटर होल्डिंग टँक बनवले आणि उर्मिला त्यांच्या मतदारसंघामध्ये गांधी मार्केट असेल आणि हिंद माताचा परिसर असेल, हा पूरमुक्त आपण करून दाखवलं. होय, हे आपलं काम आहे. ताई बसून घ्या तुम्ही. मारुती ताई, तुम्ही पण बसून घ्या ना प्लीज. या खुर्चीवर बसा, सगळ्या खुर्च्या सेम असतात. संगीत खुर्ची नका खेळू, बसा तुम्ही इथे बसा. ओ ताई बसा प्लीज, बसा. हे जसं आपण काम केलं तसंच अभिमानाने तुम्ही घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे की हे पूरमुक्त काम केलं. मागच्या वर्षी पूर आला, तिथे का आला, पाणी का भरलं? कारण पंप लावले होते, पण ह्याच भ्रष्ट भाजपाच्या सरकारने त्या पंपांमध्ये डिझेलच टाकलं नाही. कसं चाललं शहर? पण ह्याच मुंबईमध्ये आणि आत्ता पण जे भाजपवाले विचारतात की तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, होय मी इथे उभा आहे तुम्हाला सांगायला आम्ही काय केलं. देशामध्ये नाही तर जगामध्ये आपल्या महानगरपालिकेसारखी दुसरी महानगरपालिका नसेल ज्यांनी 25 वर्षामध्ये 600 कोटीची तूट हे भरून काढली. लोकांवर एक सुद्धा कर लावला नाही, लोकांवर कुठचाही टॅक्स लावला नाही आणि 92,000 कोटीच्या ठेवी निर्माण केल्या, जनतेसाठी केला. प्रत्येक पैशाचा हिशोब आपण दिला अर्थसंकल्पामध्ये. होय, आम्ही करून दाखवलं. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 1235 आपल्या शाळा आहेत, 3.25 लाख विद्यार्थी शिकतात, 8 वेगळ्या भाषांमध्ये शिकतात. पाठीवरचं ओझं दप्तरचं कमी करायचं म्हणून टॅब्स आणले, व्हर्च्युअल क्लासरूम केलं. प्रायव्हेट शाळांसारखं आपण आपल्या शाळांमध्ये सगळ्या मुंबईकरांना, सर्वसामान्य मुंबईकरांना विनामूल्य शिक्षणासाठी आपण IB बोर्ड आणला, ICSE बोर्ड आणला, IGCSE बोर्ड आणला, CBSE बोर्ड आणला. 10वी पर्यंत मराठी अनिवार्य केलं. होय, आपण करून दाखवलं. 4,000 सीट्ससाठी 10,000 मुलांनी अप्लाय केलं होतं. गळती जी महानगरपालिकेच्या शाळेला लागली होती ती आपण रोखली आणि उलटवली. हे काम आपण केलेलं आहे, हे अभिमानाने तुम्ही सांगितलं पाहिजे. महापालिकेचं काम हे प्राथमिक आरोग्य असतं, प्राथमिक आरोग्य केंद्र असतं आणि या प्राथमिक आरोग्य केंद्रामधून आपण जी काही सेवा देतो ते देतो. पण मुंबई तिथेच नाही थांबली. आपली महानगरपालिकेने हॉस्पिटल्स बांधले, ट्रॉमा केअर सेंटर बांधले, स्वतःचे 4 वैद्यकीय महाविद्यालय बांधले आणि आता भाजपला जे करायचं आहे, 5 हॉस्पिटलला प्रायव्हेटाईज करायचं आहे, ते करून न देता आपल्याला 5च्या 5 महापालिकेचेच हॉस्पिटल आपल्याला मेडिकल कॉलेज म्हणून आणायचं. होय, आम्ही करून दाखवलं होतं. इथे अनेक लोक आहात आपण. मला तुम्ही सांगा, BST किती लोक वापरतात? वापरता ना तुम्ही सगळे BST वापरता? BSTची आता किती रांग वाढायला लागलेली आहे, किती वेटिंग आहे आता BST बसमध्ये चढायला? 30 मिनिटं, 40 मिनिटं, 50 मिनिटं, 50 मिनिटं लोक थांबतात घरी जाण्यासाठी, एक BST बस पकडण्यासाठी. आणि भाडं हे तिप्पट केलेलं आहे. हे भाजपाच्या सरकारने पाप केलेलं आहे. आपण जे केलं होतं, आपल्या बस या 4,000 पर्यंत नेल्या होत्या, प्रदूषणमुक्त बसेस होत्या, आवाजमुक्त बसेस होत्या आणि बसचं भाडं आपण 5 रुपयाला 5 किलोमीटर, 10 रुपयाला 10 किलोमीटर, 15ला 15 आणि 16 किलोमीटरहून जास्ती कुठे जायचं असेल तर 20 रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता. जगात कुठे एवढं भाडं कमी नसेल. हे आपण काम करून दाखवलं होतं. हे अभिमानाने तुम्ही घरोघरी जाऊन सांगायला पाहिजे. आता वाढलं, आता तिप्पट झालं, ते आपण कमी करणार. तसंच अनेक गोष्टी ज्या केल्या त्याच्यातून अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ती म्हणजे मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत, उद्धव साहेबांनी शब्द दिला होता की आपण मुंबईकर बोलून तर करच वाढवत जातो. ते कर वाढवायचं नाही, प्रॉपर्टी टॅक्स हा रद्द करून घ्यायचा. तो प्रॉपर्टी टॅक्स 500 स्क्वेअर फुटापर्यंत आपल्या सरकारने करून दाखवलेलं आहे. होय, हे शिवसेनेचं काम आहे, ते अभिमानाने तुम्ही सांगितलं पाहिजे. पण आज परिस्थिती आपण पाहतोय, भाजपकडून मुद्द्यावर कोणी बोलत नाहीये. परवाकडे मुख्यमंत्री काय बोललेत? आम्ही सरकारमध्ये आलो, तसं करू, बिलकुल करू, 100% करू.
काय चाललंय हो? काय कॉमेडी शो चाललाय? देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री 7 वर्ष राहिलेले आहेत. 12 वर्षामधून 7 नाही तर 10 वर्ष यांच्याकडे ग्रह खातं राहिलेलं आहे. आणि आज महानगरपालिकेच्या निवडणुकीत जाऊन सांगतायत, गल्लीमध्ये सांगतायत की जिंकल्यानंतर बांगलादेशाने आम्ही काढू. अहो 12 वर्ष केंद्र सरकार कोणाचं आहे? भाजपचं ना. 12 वर्ष प्रधानमंत्री कोणाचे आहेत? भाजपचे आहेत. 12 वर्ष रक्षा मंत्री कोणाचे आहेत? भाजपचे आहेत. 12 वर्ष गृहमंत्री कोणाचे आहेत? भाजपचे आहेत. इथे पण 12 वर्षामधून जवळपास 10 वर्ष सरकार भाजपच्या हातात असताना तुम्हाला महापालिकेच्या निवडणुकीत बांगलादेशी आठवले? मग तुम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करताय का की 12 वर्ष मोदी साहेबांनी काही केलं नाही? ते दुसरे योगी साहेब येतात, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, ते सांगतात अभी 6 महीने में पीओके लेंगे. कुठचीही निवडणूक असेल, कल्याण डोंबिवलीची निवडणूक 6 महीने में पीओके लेंगे, हाऊसिंग बोर्डाची निवडणूक 6 महीने में पीओके लेंगे. 12 वर्ष झाली 6 महिने में घेतील. 12 वर्ष भाजपचं सरकार केंद्रात असून हिंदू खतरेमध्ये आहे. मग तुम्ही मला सांगा, जर बांगलादेशी रोखू नाही शकले, जर रोहिंग्या रोखू शकले नाहीत, आत्ता जर हे आठवायला लागलं असेल तर 12 वर्ष हे त्या खुर्च्यांवर बसून करतायत काय? हा जर प्रश्न विचारला तर तो योग्य आहे की अयोग्य आहे? जर कोणी हे भाजपवाले तुमच्या घरोघरी आले, दुकानावर आले, घरात आले, त्यांना जरा घरी घ्या, बाकी काही करू नका. शिवसेना स्टाईल, मनसे स्टाईल काही करू नका. घरी घ्या, बसवा, थंड पाणी द्या, त्यांना सांगा दादा त्रागा जरा कमी कर, आणि सांग आत्ता जर तुम्हाला बांगलादेशी आठवत असतील तर बांगलादेशी 12 वर्ष आपल्या देशात नव्हते का? जी निवडणूक ही गटर वॉटर मीटरची आहे, जी निवडणूक ही माझ्या शहराबद्दल आहे, तिथे तुम्ही जे काही गोष्टी बोलताय त्याचा संबंध काय आहे? 3 वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्या हातात होती. तुम्ही जे घोटाळे केले आहेत ना त्याच्याबद्दल सांगा. माझी मुंबई लुटली आहे त्याच्याबद्दल उत्तर द्या, आणि मग तुमच्या ज्या काही गोष्टी असतील ना त्याच्याबद्दल मला सांगायला या. थांबा थांबा, मी बोलतोय. पण हेच भाजपवाले मुद्द्याचं बोलायला तयार नाही. त्यांना सांगा मुद्द्याचं बोला. आणि आज हे सगळे प्रश्न आपण पाहतोय, डोळ्यासमोर पाहतोय. 29 शहरं आपली महाराष्ट्रातली 29 शहरं आहेत. महाराष्ट्राचे 50%हून जास्ती लोकसंख्या ही शहरांमध्ये राहते. पण शहरं शहरांसारखी ठेवलेली नाही आहेत. सगळीकडे खड्डे केलेले आहेत, सगळीकडे फुटपाथ खोदून ठेवलेले आहेत, सगळ्या दुकानांवर हफ्तेबाजी भाजपने सुरू केलेली आहे, हैराण करणं सुरू केलेलं आहे, बिल्डरांच्या घशात प्रॉपर्ट्या घालणं सुरू केलेलं आहे. आणि निवडणुकांमध्ये काय करायचं? हिंदू मुस्लिम जातीपातीचं राजकारण सगळं काही बोलायचं, पण मुद्द्याचं बोलायचं नाही. आम्ही जे बोलत आहोत ते फक्त आणि फक्त मुद्द्याचं बोलत आहोत. आजपर्यंत जे बोलत आलो ते मुद्द्याचं बोलत आलेलो आहोत. काय करून दाखवलं, जसं कोस्टल रोड आम्ही करून दाखवला, अभिमानाने सांगतो. तुम्ही काय केलं ते सांगा. आज मी किती वेळा चॅलेंज दिलंय भाजपला, मी मुख्यमंत्र्यांना पण सांगत आहे, थेट सांगत आहे, तुम्ही एकटे या नाही तर पूर्ण खातं घेऊन या, चला बसूया, बोलूया, शहरांचे काय हाल झालेत, आम्ही काय कामं केली आणि तुम्ही काय कामं केली, तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोला, आणि आमच्यावर तुम्ही आरोप करताना तेही मी बोलायला तयार आहे. हिम्मत करा आणि एकटे किंवा पूर्ण खातं घेऊन या, पूर्ण सरकार घेऊन या. मी एकटा इथे उभा राहीन, तुम्हाला उत्तर देईन, तुम्हाला प्रश्न विचारीन, त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता का बघीन. पण निर्णय तुमचा. एका बाजूला आम्ही शिवशक्ती म्हणून जे एकत्र आलेलो आहोत ते ह्या शहरासाठी एकत्र आलेलो, तुमच्या आमच्या मुंबईसाठी एकत्र आलेलो आहोत. आणि दुसऱ्या बाजूला जे महायुती म्हणून जे काही एकामेकांना चिकटलेत ना, प्रत्येक दिवस, आता तुम्ही पहा, 1 वर्ष झालं या सरकारला येऊन. मिंदेंची टोळी असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दादा असतील, एकामेकांना रोज उठून भयानक आरोप करतात, टीका टिप्पणी करतात, आलोचना करतायत, पण सत्ता सोडायची कोणाला हिंमत नाहीये. परवाकडे यांच्या पोटात दुखायला लागलं का? तर ठाकरे बंधू एकत्र आले. होय, आम्ही एकत्र आलो ते आमच्या मुंबईसाठी एकत्र आलोय, आम्ही एकत्र आलो ते महाराष्ट्रासाठी एकत्र आलोय. तुम्ही जे एकत्र आलेत ना ते भ्रष्टाचारीसाठी एकत्र आलेले आहेत. तुम्ही एकत्र आलात ते सत्तेला चिकटायला एकत्र आलेले आहेत. हे आमच्यात आणि तुमच्यामध्ये अंतर आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारायला आलोय की ह्या येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? नाही, ऐकून यायला, कोणाला मतदान करणार आहात? कारण आपल्याला कामं करून दाखवायचे. तुम्ही घरोघरी जाऊन विचारलं पाहिजे की जर आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना, आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना, आपल्या BSTच्या कर्मचाऱ्यांना, आपल्या महानगरपालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना असेल, मग ते फायर ब्रिगेड पासून सगळे असतील, हे ना आपल्याला हक्काची घरं, परवडणारी घरं द्यायची असतील तर ती आपल्या BMCच्या एस्टेट प्लॉट्सवर आपण देण्याचं ठरवलेलं आहे. ही घरं जर तुम्हाला त्यांना द्यायची असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर आपल्या घरकाम करणाऱ्या महिलांना सन्मान निधी म्हणून 1,500 रुपये तुम्हाला द्यायचा असेल प्रत्येक महिन्याला, तुम्ही कोणाला मतदान करणार?
जर तुम्हाला BSTचं भाडेवाढ रद्द करून पुन्हा एकदा 5 रुपयावर आणायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्ही BST 10,000 पर्यंत बस न्यायची असेल, रांगा वेटिंगच्या कट करायच्या असतील, तुम्ही कोणाला मतदान करणार? तुम्हाला जर महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? तुम्ही विद्यार्थ्यांसाठी बस सेवा तुम्हाला मोफत सुरू करायची असेल, तुम्ही कोणाला मतदान देणार? तुम्हाला जर आपल्या शाळेचा दर्जा वाढवायचा असेल, पुढे न्यायचं असेल, आपण जे पुढे का मार्ग पकडून चाललेलो आहोत ते करून ज्युनियर कॉलेज आपल्या मुंबईसाठी आणायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? तुम्ही जर मुंबईमध्ये कॅन्सरचं हॉस्पिटल आणायचं असेल चांगलं तर कोणाला मतदान करणार? तुम्ही मुलांसाठी आणि मुलींसाठी, लहान मुलींसाठी पाळणा घरं करायची असतील तर कोणाला मतदान करणार? तुम्ही 700 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स रद्द करून घ्यायचा असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर आपल्या मुंबईमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जगातली सर्वात मोठी आणि सर्वोत्तम लायब्ररी निर्माण करायची तर कोणाला मतदान करणार? जर तुम्ही 100 युनिट पर्यंत वीज आपल्याला मोफत पाहिजे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आपल्या मुंबईच्या मोकळ्या श्वासासाठी तुम्ही कोणाला मतदान करणार? भाजपच्या भ्रष्टाचारांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही कोणाला मतदान करणार? राज साहेबांना मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? मुंबईसाठी मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? महाराष्ट्रासाठी मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? या भाजपच्या अन्यायी वृत्तीला ठेचून टाकायचं असेल तर कोणाला मतदान करणार? आणि मुंबईचा महापौर आपलाच करायचा असेल तर कोणाला मतदान करणार? मशाल मशाल मशाल, आणि जिथे इंजिन आहे तिथे इंजिन हेच धावलं पाहिजे. कारण येत्या 15 तारखेला सरकार आपल्या आल्यानंतर भाजपचं हे विष दूर करायचं आहे आणि मशाल आणि इंजिन आणि तुतारीचं सरकार आणि महापौर आपल्याला बसवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.